बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। पार्थ पवार आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका 50% टॅरिफ लावणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदान सुरू। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार कौल देणार। गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 1 धावेनं विजय। डेव्हिड मिलरनं 5व्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना 1 धाव घेण्यास नकार दिल्याची चूक महागात पडली। गुजरातच्या 210 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची 209 धावांपर्यंत मजल। गुड मॉर्निंग महाराष्ट्र। नमस्कार, सुप्रभात। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कमकुवत युद्धविरामाचे आशियाच्या शेअर बाजारांवरती परिणाम दिसतायत। जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी शेअर बाजारात मंदी पाहायला मिळतेय। निक्केई 0.8% तर कोस्पी 0.78% खाली उघडलेले आहेत। कच्च्या तेलाचे भावही पुन्हा 4% वाढलेत। काल कच्च्या तेलाचे भाव $94.38 प्रति बॅरलवरती होते। आज ते $96.90 वरती पोहोचलेले आहेत। अमेरिकन क्रूड ऑइलही 4% वाढलेलं आहे। अमेरिका इराण शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडालेला आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग झाल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। इस्रायल लेबनॉनवरती हल्ले करतच आहे असं इराण म्हणतंय। इराणच्या हवाई हद्दीत अमेरिका इस्रायलचे ड्रोन घुसलेले आहेत। युरेनियम विकासावर निर्बंध नव्हते तरी निर्बंधांची चर्चा होतीये असं इराण म्हणतोय। तर इस्रायलनं लेबनॉनवरती 12 तास सलग प्रचंड बॉम्ब हल्ले केले। या हल्ल्यामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली। लेबनॉनमधील टायर शहरातील लितानी नदीवरचा पूल उडवण्यात आलेला आहे।
इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्यानंतर युद्धविराम कराराचं उल्लंघन झाल्याचं इराणनं म्हटलंय, पण लेबनॉन हा युद्धविरामाचा भाग नव्हताच असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही स्पष्ट केलंय. लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं नव्हतं, त्यामुळे या स्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेवेळी इराणनं गडबड केली तर त्याची मोठी किंमत इराणला मोजावी लागेल असा इशारा जेडी व्हान्स यांनी दिलेला आहे. आखाती युद्धात अर्धवट विराम झालाय. या युद्धामध्ये आतापर्यंत 4,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय तर 40,000हून अधिक जखमी झालेत. कोणत्या देशातील किती लोक मृत्युमुखी पडलेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. इराणमध्ये 2100, लेबनॉनमध्ये 1500, इराकमध्ये 109 तर इस्रायलमध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय. UAEमध्ये 12, कुवैतमध्ये 7, बहरीनमध्ये 3 आणि ओमानमध्ये 3. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भातली बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. याआधीही सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता, त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. तसंच काँग्रेस जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार नाही, तर ठाकरेंची शिवसेना बारामती पोटनिवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे, तर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता 47 उमेदवार रिंगणात आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीनं उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो फायनल आहे. या भूमिकेवरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कारण दिल्लीवरून झालेला हा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात अनेक वेळा बिनविरोध पाठिंबा दिला जात असतो, यावेळी सुद्धा असंच झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. तरी भाजपचे नेते म्हणतात की आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती केली, तुम्हाला फोन केला. नाही, भाजपचं कामच आहे खोटं बोलणं. खोटं बोला आणि रेटून बोला. आमचे स्थानिक बारामतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची त्यांनी भूमिका घेतली. पुणे शहरातल्या देखील सर्व नेत्यांनी आमची भूमिका घेतली. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष लढत असेल तर आपण लढलं पाहिजे भूमिका घेतली आणि थेट दिल्लीवरून देखील आमच्या पक्षश्रेष्ठीने आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे असा कुठलाही दोन गट नाही. हमारी रिक्वेस्ट सभी पॉलिटिकल पार्टीज को हमेशा रही है और अभी भी कर रहे हैं कि अजीत पवार जी के दुखद निधन के बाद ये चुनाव एक अलग परिस्थितियों में हो रहा है और उनके परिवार से उनकी पत्नी सुनेत्रा पवार जी चुनाव लड़ रही है और इसलिए एक अजीत दादा को श्रद्धांजलि के तौर पर, वो जीतने तो वाली ही हैं चुनाव हो या ना हो, लेकिन एक श्रद्धांजलि होती है कि जिसमें, और महाराष्ट्र में एक परंपरा भी रही है कि ऐसे परिस्थितियों में कई बार बिन विरोध चुनाव हुए हैं, तो इस बार भी सबने उनको सहयोग करना चाहिए. तर भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलं होतं. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत अडून बसलेल्या काँग्रेस पक्षाची भाजप समजूत काढणार का, भाजप काँग्रेस नेत्यांना फोन करणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान भाजप अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती करण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील 2 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
त्यामुळे हे उमेदवार आज अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय. राहुरीमध्ये 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज किती अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल. सोबतच वंचित नेमकी काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज प्रकाश आंबेडकर राहुरीच्या दौऱ्यावर असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष तोळके निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. बीडच्या मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहेत. अश्विनी देशमुख आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र गेल्या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवलेले स्वरूपानंद देशमुखांसह आणखी 2-3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मागच्या निवडणुकीत सरपंच संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांचा 9 मतांनी पराभव केला होता. आज स्वरूपानंद देशमुखही उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या संसद भवनात राज्यसभेचे खासदार म्हणून आज पार्थ पवार शपथ घेणार आहेत. या महत्त्वाच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते दिल्लीत दाखल झालेत. मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत भेट घेणार का हे पाहावं लागेल. बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा वाद काही नवीन नाहीये आणि त्यातच आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्याचा धडाका लावलाय. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर शहरात 1630 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश घडवला. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी इतर पक्षातले कार्यकर्ते भाजपत आणण्याचा लावलेला हा धडाका इतर राजकीय पक्षांपेक्षा त्यांच्याच पक्षातल्या किशोर जोरगेवार यांच्या काळजात धडकी भरवणारा आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच 2029ची विधानसभा निवडणूक चंद्रपूर मतदारसंघातून लढवण्याची घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा भाजपचे चंद्रपूर विधानसभेचे सध्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार 2029च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना भाजपत आणून स्वतःसाठी मोर्चे बांधणी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. भोंदू अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये महिलांवरती अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणात महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे 9 गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तर पीडितेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रांनाही अत्याचार केलेत. आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणात कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप असून तिलाही यामध्ये आरोपी करण्यात आले. एकूण 8 आरोपी असून यातील 2 महिला आरोपी फरार आहेत. 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटीकडून तपास पथक स्थापन करण्यात आलंय. दरम्यान अटकेतील 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे. मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते. मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे एक कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते. फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जा उत्पन्न होईल असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली. PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. आता पोलिसने जी रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे.
तर नाशिकमध्ये महिला असुरक्षितच असल्याचं अनेक घटनांमधून दिसून येत आहे. सर्व पीडित महिला, तरुणी आणि आरोपी एकाच कंपनीत कामाला आहेत. गरजू तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्यावरती अत्याचार केला जातो. नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले. पीडित महिलांना धार्मिक प्रथा आणि पेहराव घालण्यास भाग पाडलं गेलं. 2022 पासून आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार घडलेला आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रानंही अत्याचार केलाय. एका पुरुष पीडिताचा जबरदस्ती धर्मांतर केल्याचाही आरोप होतोय. एकूण 8 आरोपींचा यामध्ये समावेश आहे. 2 महिला आरोपी फरार आहेत. कंपनीत एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. लैंगिक छळाप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नाशिक पोलिसांकडून तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन झालंय. अधिक पीडित महिलांना तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं गेलंय. पोलीस तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवणार आहेत. तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तरुणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. नावाजलेली कंपनी आहे. मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलीला घेऊन जायचं याचं प्लॅन करणं. चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं. 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला. तिचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ व्हायरल करेल किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय. एसआयटीनं पुन्हा अशोक खरातच्या कार्यालयाचा तपास केलाय. एसआयटीनं भोंदू खरातच्या औकिस प्रॉपर्टी कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत. एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीनं जप्त केलेली आहे. अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड झालाय. सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधात एकूण 14वा गुन्हा दाखल झालाय. मिरगाव इथल्या जमीन खरेदीत त्यानं शेतकऱ्याची लूट केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी याच प्रकरणात त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय. नोव्हेंबर 2003 ते फेब्रुवारी 2024 या काळामध्ये खरातनं जमीन खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्यावरती जादूटोणा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत. ईशान्येश्वर मंदिर, खरातचं फार्म हाऊस, आंब्याची बाग असलेली शेती नावावर करत शेतकऱ्यांची लूट करण्यात आली आहे. यावेळी त्यानं शेतकऱ्यांना दैवी शक्ती असल्याच्या भूलथापा दिल्या. तसंच मंदिरासाठी जमीन दिली नाही, विरोध केला तर तुमच्यावर जादूटोणा करून सर्वनाश करेन अशी धमकीही दिली. खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांनी 2004 साली एकूण 16.50 एकर जमीन 15 लाख रुपयांना खरेदी केली होती. खरातच्या इतर कारनाम्यांसह सिन्नरच्या मिरगाव इथल्या ईशान्येश्वर मंदिर जमीन खरेदीचीही आता चौकशी होणार आहे. भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती केली. त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात झालेल्याला त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीनं पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतलाय.
सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला तिसरा गुन्हाही महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर त्यानं अत्याचार केला होता. महिलेची प्रसूती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असं सांगत महिलेवरती अत्याचार केला. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने हा अत्याचार केला. याच अत्याचाराच्या घटनेनंतर खरातचं बिंग फुटलं आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले. भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय. आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस आयकर अधिकारी पाठवून खरातनं स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.